अगदी पहिल्यापासून सांगायचं तर माझ्या बाबांपासून आमच्या घरात गुरुचरित्राचं वाचन चालू आहे. तर मी लहानपणापासून ते घरात बघतोय. घरातली पूजा नॉर्मल ते सगळं चालूच होतं. पण 9वी-10वीला मी असेन, 8वी का 9वी, त्यावेळेस मी बाबांना पहिल्यांदा विचारलं की बाबा हे मी वाचू का एकदा. तर मला बाबा म्हणले की अरे एवढं सोपं नाहीये, पण तू एक एक अध्याय वाचायला सुरुवात कर. मग मी काही महिने मला वाटतं एक वर्षभर मी ते वाचलं. मला ते जमलं. आणि एकदा असं झालं की मी बाबांना म्हणलं बाबा दरवर्षी सप्ताह करायचे. म्हणलं बाबा यावर्षी मी पण करतो. बाबा म्हणले नाही प्रसाद त्याचे नियम आहेत आणि हे सगळं आहे, उगाच चेष्टा नको. नाही म्हणलं मी मन लावून करीन. आणि पहिला सप्ताह मी घरी केला आणि दुसरा मी डायरेक्ट नरसोबाच्या वाडीला केला. आणि मला कशाचं काही माहिती नव्हतं. देव तुम्हाला सांगत असतो की तू कर किंवा त्या गोष्टी देवाकडनं येत असतात. आणि गंमत सांगायची तर बरोबर 1.5-2 वर्षांनी माझा एक मित्र आहे रोहित हिंगे म्हणून, तो वाडीला बरेच वर्ष आधीपासूनच जातोय त्याच्या घरातली. तर मी त्याला सहज म्हणलं अरे नरसोबाच्या वाडीला जायचंय. तर तो म्हणला तू जा, बाकी सगळी सोय मी करतो तुझी. म्हणजे ते ऑटोमॅटिक सगळं घडत गेलं. आणि मी तेव्हापासून ते आजपर्यंत मी वाडीला जातो, सप्ताह करतो. माझं गुरुचरित्राचं रोजचं वाचन आहे. माझं एकही दिवस चुकलेलं नाही. म्हणजे मी उगाच सांगायचं म्हणून नाही सांगत, एकही दिवस वाचन चुकत नाही. आणि काही अध्याय जे मला आता तोंडपाठ झालेत त्यातले, त्यामुळे रोजच्या पूजेच्या बरोबर मी ते अध्याय म्हणत असतो. आणि याचे अनुभव सुद्धा येत असतील. खूप येतात, खूप अनुभव येतात. म्हणजे मी पहिला जो प्रश्न तू विचारलास ना की काम संपल्यावर काय, मी त्यांच्यावर सोडून देतो. आणि ते बरोबर करतात. आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की आता ज्या ज्या परिस्थितींमधनं मी पुढे आलोय त्या सगळ्या प्रत्येक क्षणात महाराज होते बरोबर. म्हणून मी आता इथे येऊन शांतपणे बसून तुझ्याशी बोलतोय.